पहिले षटक घेऊन येतोय तो ओमकार आपल्या संघासाठी. त्याचा सामना करेल तो सिद्धेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पॅवेलियन एंडकडनं. सुरुवात चांगली आहे. श्रीहर्ष, आपण पाहिलं की जो टप्पा होता हा खूप महत्त्वाचा असतो. गोलंदाजाला एक चांगला टप्प्याची गोलंदाजी करायची असते आणि सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकाल की डॉट चेंडूने केली गेली आहे. खूप चांगला चेंडू, गुडलेनचा चेंडू बॅट्समनवर चढला, त्यामुळे बॅट्समनला तो खेळून काढावा लागला. ओमकारकडे चांगली हाईट सुद्धा दिसते आपल्याला. यॉर्कर चेंडू ब्लॉक होलमध्ये मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. निश्चितच एक खातं उघडतोय. खूपच जबरदस्त आकर्षक मैदान आहे. हिरवा गालीच्या जणू आथरलाय की काय. आणि कोणताही क्रिकेटपटू खेळाडू जो क्रिकेटवर प्रेम करतो तो ह्या मैदानाला बघितल्यानंतर क्रिकेट खेळण्याशिवाय राहणारच नाही. अगदी अगदी बरोबर. यावेळेला पाहू शकाल आपण बॅकफुटला जाऊन पुल केलाय, शॉर्ट पुल केलाय. पाहूया त्या ठिकाणी चेंडूला अडवतात की नाही आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगला शॉट मारला होता तो फाईन लेग्सच्या किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण म्हणू शकतो. गॅपमध्ये चेंडू गेला. त्या दरम्यान 2 रन्स पूर्ण केलेत ते फलंदाजांनी. अर्णव जो की कर्णधार आहे NSDL या संघाचा, थोडासा शफल होऊन त्याने खेळला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुढचा चेंडू ओमकार खूप चांगला असा मारा करतोय. फुल गेन चेंडू मिस झालाय तो फलंदाजाकडनं. क्षमा असावी. निलेश हे कर्णधार आहेत NSDL या संघाचे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू लाईनीच्या थोडासा हात होता. डॉट चेंडू. षटक संपतंय. पहिल्या षटकातून आलाय फक्त 3 धावा. खूप चांगलं षटक टाकलंय ते ओंकारने. आणि निश्चितच ओमकार एक अनुभवी खेळाडू आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं की पहिला चेंडू ज्या वेळी त्याने फेकला त्याच वेळी असं निदर्शनात आलं की हा एक चांगला खेळाडू आहे आणि निश्चितच त्याने चांगली कामगिरी केली. पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचं षटक जे आहे पॉवर प्लेचं षटक. श्रीहर, ज्या षटकामध्ये आपण पाहू शकता फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा वेळेला फलंदाजांजवळ एक मुभा असते मोठे फटके खेळण्याची आणि त्यांना आवरलं, त्यांना नियंत्रणामध्ये ठेवलं आणि एक चांगलं षटक पाहायला मिळालं. फक्त 3 धावा खर्च केल्या. खूप चांगलं षटक होतं ओमकारकडनं ते पहिलं षटक. 3 धावा मात्र. पुढचं षटक घेऊन येते प्रफुल्ला, कर्णधार MSCचा या संघाचा. पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव. आपण पाहू शकता MSCची टीम यांनी आपल्या डाव्या हाताला काळ्या कलरची फीत बांधलेली आहे. त्यांचा एक चांगला खेळाडू म्हणजे सचिन सावंत, तो मागच्या महिन्यात तो बिचारा मारला आणि त्याच्याच कारणास्तव आपण पाहू शकता
हा चांगला चेंडू होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. फलंदाज ज्या ठिकाणी आपली बॅट टेकतो त्याच ठिकाणी त्यांनी टप्पा फेकला. आणि अशा प्रकारचे फटके या अशा चेंडूवर खेळण्यासाठी तुमच्याजवळ एक वेगळी गुणवत्ता असायला हवी. म्हणू शकतो की ज्याला आपण यॉर्कर चेंडू म्हणतो, अतिशय सुरेखरित्या प्रफुल्लने जो टाकला होता. चांगली गोलंदाजी करतोय कर्णधार प्रफुल्ल. पुन्हा ब्लॉक होल मध्ये चेंडू, चेंडू जातोय मिलॉंगनच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, झेल बाद होतोय तो फलंदाज सिद्धेश. काय कमालीचा झेल पकडला. त्या दिवशी जो सामना झाला ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचा, आणि जो गिलने झेल पकडला त्याच अंदाजामध्ये त्याने झेल टिपलाय आणि एक महत्वाचा खेळाडू आता या ठिकाणी बाद होतोय. चांगलीच रणनीती आहे. कधी कधी श्रीहर्ष असं पाहायला मिळतं की गोलंदाजांना कुठेतरी फसवे चेंडू टाकवावे लागतात, आमंत्रित करावं लागतं. आणि आमंत्रित केलं, फुलटोच चेंडू टाकला आणि हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. बराचसा उंच चेंडू उडला आणि खरोखर त्याच्यासाठी जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि त्या जाळ्यामध्ये तो अडकलेला आहे. काय म्हणशील याबद्दल? खूप असं आपण म्हणू शकतो की लो फुलटॉस, ज्याच्यामध्ये एलिव्हेशन ते मिळालं नाही फलंदाजाला. एलिव्हेशन न मिळण्याने झेलबाद झाला फलंदाज. मिडॉनच्या दिशेमध्ये खूप चांगला झेल घेतलाय. अमरने खूप चांगला झेल घेतलाय. अगला पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रफुल्ला. पुन्हा पॉइंटच्या दिशेने कट केलाय. फिल्डर कडून मिसफील्ड झालेली आहे आणि दुसरा धाव घेण्याची प्रयत्न, आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसरं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं शेवटचं षटक. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रफुल्ला. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पॅव्हेलियन एंड कडनं. फुल चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही आणि डॉट चेंडूने षटक संपवलंय. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. एक विकेट गमावली येते NSDL च्या संघाने. खूप कसून गोलंदाजी केली आहे पहिले 2 षटकात प्रफुल्ल आणि ओंकारने. फक्त 7 धावा खरचल्यात. पॉवर प्ले मध्ये 7 धावा खरचणं ही खूप मोठी बाब म्हणू शकतो आपण. आणि निश्चितच 2 षटकं झालेली आहेत, 7 धावा आता बनल्यात. एक गडी बाद झालेला आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर एखादा खेळाडू बाद होतो तरी अर्थातच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिलं षटक जे हाताळलं होतं ओंकारने, त्या षटकामध्ये 3च धावा दिल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रफुल्लाने सुद्धा प्रफुल्ल अगदी केलेला आहे. एका षटकात फक्त 4 त्याने धावा दिल्या आणि एक महत्वाचा गडी त्याने बाद केलेला आहे. पाहूया आता पुढचं षटक. षटकाची सुरुवात फुलटो चेंडूने बॅटच्या मधोमध अगदी अतिशय चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला. मिड विकेटचा खेळाडू होतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहज त्या ठिकाणी मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट हे खूप महत्वाचं असतं आणि लिमिटेड ओव्हरमध्ये, खऱ्या अर्थाने लिमिटेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या धावा ह्या खूप महत्वाच्या असतात. तुम्ही जितक्या धावा बनवू शकता तेवढ्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि एक चांगलं सन्मानजनक जे टार्गेट आहे हे तुम्हाला सेट करायचं असतं. आणि असाच काही प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय दोघाही फलंदाजांकडनं. जसं बघू शकतो आपण, चौकार षटकार भले येत नसतील पण 1-2च्या रूपाने किंवा 3 रन असतील त्यात आपण या ग्राउंडवरती धावू शकतो. मोठं ग्राउंड आहे. पॉइंटच्या दिशेने टोलावलाय चेंडू. गेंदचा चेंडू गेलाय सीमारेखेकडे. चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा
खूप सुरेख असा कट शॉट होता आपल्याला बघायला मिळालाय पॉइंटच्या दिशेने. आणि श्रीहर्ष, मला एक ते आता हल्ली एक गाणं आलं होतं, जंगल में शेर, बागों में मोर, शहरों में चोर और मैदान में फोर. सुंदर असा चौकार मारलाय आणि या चौकाराची नितांत आवश्यकता होती. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला सुरुवातीच्या चेंडूवर आणि काही ढिल्या चेंडूंवर चौके फटकार मारायचे असतात. अगदी अगदी बरोबर आहे. चौकार, खूप असं चौकार. या चौकारानंतर आपण बघू शकता क्षेत्ररक्षण बदलतंय. पॉइंटचा फिल्डर जातोय सीमारेखावर, लॉंग ऑनचा फिल्डर आलाय मिड ऑन वरती. आपण बघू शकता थोडं वेगळं क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला 3 फिल्डर्स आहेत सीमारेखावर. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, परंतु जो यष्टी रक्षक आहे त्याची स्फूर्ती बघा, कमालीची स्फूर्ती त्याने दाखवलेली आहे आणि पायाने चेंडू अडवलाय. यावेळेला ऑन द राईज खेळलाय, ऑफ साईडला कमालीचा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि एकाच धावेत समाधान मानावं लागेल. यावेळेला चांगलाच फटका होता, परंतु एक चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, सावध आहेत आणि लगेचच त्यांनी थ्रो फेकला. यावेळेला पाहू शकाल मनगटाच्या साह्याने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं गेलं आणि फक्त एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यपूर्वक चालू आहे. दरम्यान आपण पाहू शकाल 3 षटकं संपलेली आहेत आणि NSDL ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचं ठरवलं. स्कोअर झालेला आहे 15 धावा, 1 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अशीच जर धावसंख्या राहिली तर आपल्याला मोठा स्कोअर बघायला मिळणार नाही. आणि तसं बघू शकतो बॉलिंग खूप चांगली झाली आहे ते MSCच्या संघाकडनं. आपल्याला फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल NSDLच्या संघाला. मात्र 15 धावा लागल्यात स्कोअरबोर्डवरती. पुढच्या 3 षटकात कमीत कमी आणखीन 30 ते 35 धावा पाहिजेत. कारण की आपण मागच्या वर्षी पण बघितलं होतं की MSC या संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे. मागची वेळची ही विनर टीम आहे MSCचा हा संघ. निश्चितच YouTube के माध्यम से जो है इस मैच का मजा ले रहे हैं, वो अपनी राय कमेंट द्वारा भी यहाँ पर पेश कर रहे हैं. काफ़ी सारे अच्छे कमेंट्स अपने बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए, अपने टीम के लिए करते हुए सभी दर्शक. इसी बीच ये अनइवन बाउंस लेकिन केवल धकेल दिया, जिसे ऑफ साइड पर 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर. यहाँ से अभी भी 3 ओवर है, 18 गेंदे हैं. तो श्रीहर्ष, इन 18 गेंदों में अगर 17 गेंदों में 25-30 रन आ जाते तो एक अच्छा सम्मानजनक टोटल हो सकता है. 30 रन तो कम से कम यहाँ से बनाने पड़ेंगे NSDL के टीम को. फिलहाल बहुत ही बढ़िया गेंद, कमाल की गेंद थी. ड्रोन द्वारा भी यहाँ पर व्यू दिखाया जाएगा. कमाल का ड्रोन ऑपरेट करते हैं संदेश. हमेशा एक अच्छा कवर करते हैं मैदान को ऊपर से. बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं मयूर अपने टीम के लिए. पुल कर दिया है गेंद हवा में स्क्वायर लेग की दिशा में. फील्डर गेंद के नीचे और कैच ये ड्रॉप होता हुआ हाथ में गेंद बाउंस हो गई है फील्डर्स के और गेंद
गिर चुके हैं नीचे। अभी देखना पड़ेगा कि कितना महत्वपूर्ण कैच ये ड्रॉप हुआ है, पर बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं मयूर। तेज तरार गेंद चढ़ते हुए बल्लेबाज के ऊपर, ठीक से कनेक्ट नहीं कर पाए। स्ट्रेट डाउन द विकेट खेल दिया है लॉन्ग ऑन की ओर, और एक टप्पे के साथ गेंद को रोकने में कामयाब रहे और एक ही रन प्राप्त हुआ फिलहाल। ओंकार की अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन के दिशा में, एक रन में ही संतुष्ट रखा बल्लेबाजों को। बहुत ही बढ़िया, अच्छी वापसी करते हुए बहुत ही अच्छी गेंद फेंकी, तेज करना नहीं के देखिए पेस जो है वो काफी अच्छा है, और जो लाइन और लेंथ है वो भी बहुत ही बढ़िया। अगर आपके पास लाइन और लेंथ हो अच्छी और अच्छा पेस हो तो आप बड़े बड़े बल्लेबाजों को बीट कर सकते हैं, जैसे कि अभी आपने देखा। जैसे कि इंग्लिश में हम कहते हैं कि पेस कैन बी योर फ्रेंड एज वेल एज योर एनिमी, तो हम देख पा रहे हैं कि अपने बहुत अच्छे से यूज कर रहे हैं अपने पेस का। इसी बीच ये खेल दिया है स्क्वायर लेग पर, शॉर्ट पुल दूसरे रन के लिए तो प्रयास करेंगे। थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर हुई थी, लेकिन बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। तो फिलहाल हो चुका है 4 ओवर के बाद 20 रन, 1 विकेट के नुकसान पर। मोठा षटका मारण्याचा प्रयत्न, बॅकहँड अक्रॉस जाऊन मिड विकेटच्या दिशेने षटकार मारायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण प्रफुल्लची गोलंदाजी खूपच तेज तरार म्हणू शकतो। बॅट्समन बॅट फिरवायच्या आधी चेंडू कीपरच्या हातामध्ये होता। डाऊन दी ग्राउंड टोलावलाय चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, एक धाव पूर्ण। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण लॉंग ऑफच्या दिशेमध्ये। ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी करतोय तो प्रफुल्ला। ड्रोनच्या माध्यमाने सुद्धा व्ह्यू दिला जातोय आपल्या प्रेक्षकांसाठी यूट्यूब वरती। यावेळेला पाहू शकाल आपण अतिशय सुंदर असा फटका आहे लॉंग ऑनच्या दिशेने, आणि खेळाडूला पाहू शकता काय कमालीची फिल्डिंग केलेली आहे त्याने। धाव घेण्याची संधी दिली नाही, फक्त एका धावेतच समाधान मानावं लागलंय। आणि तुम्ही जसं म्हणत होतात की जो ड्रोन व्ह्यू जो आहे हा कमालीचा व्ह्यू आहे, आणि ड्रोनच्या माध्यमातून एखादी शूटिंग होते ना तेव्हा ते मैदान आकर्षक वाटतं, सुंदर दिसतं। वरून जे पूर्ण असं गोलाकार आहे, आणि हे ऑपरेट करतायत आमचे संदेश, सुंदर कला आहे त्यांच्याजवळ हे ऑपरेट करण्याची। पुढचा चेंडू, जानी मानी ऑपरेटर आहेत संदेश। बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी एका हाताने वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि नॉन स्ट्राईक एंडला पोहोचू शकले नाहीयेत फलंदाज, आणि धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होत आहेत। आणि एक NSDL ने आपला आणखी एक महत्वाचा गडी गमावलेला आहे धावचीतच्या स्वरूपात। सुंदर असं धावसंख्या झाली ती 22 धावा।
काल 22 धावसंख्या झालेली आहे NSDL संघाची. 23 माफ करा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि यावेळेला NSDLच्या फलंदाजांना एक चांगली फलंदाजी करून एक चांगली धावसंख्या सेट करणं तितकंच गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर आहेत, शेवटची षटके आहेत आणि या षटकांमध्ये मोठे फटके हाणामारी करणं हे खूप गरजेचं असणार आहे. छोटी धावसंख्या बनवून सामना जिंकू शकणार नाहीयेत. मोठी धावसंख्या बनवावी लागेल आणि यावेळेला आपण पाहू शकाल प्रफुल्लाने ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं, वैयक्तिक सुंदर असं षटक हाताळलं होतं आणि यावेळेला सुद्धा अतिशय चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. स्ट्राईकला आपण पाहू शकाल फलंदाज सय्यार संदीप. शॉर्टपिच चेंडू, पायांचा वापर केला, फुटवर्कचा वापर केला आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला, परंतु स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल विकेट किपर जबरदस्त कलेक्ट केला आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच त्यांनी यष्ट्यांना लावला आणि आणखी एक गडी NSDLने धावचीच्या स्वरूपात गमावलेला आहे. या अगोदर सुद्धा आपण असंच पाहिलं होतं. नॉन स्ट्राईक लाईन चांगला थ्रो केला होता धावचीच्या स्वरूपात. अगोदर सुद्धा बाद झाले होते खेळाडू आणि आता सुद्धा आपण पाहू शकाल फलंदाज हा बाद होतोय. चांगली फिल्डिंग आहे NSDLची आणि गोलंदाजाने ज्या प्रकारे जे फिल्डिंग सेट केलेली आहे, निश्चितच फलंदाजाचं नाव सांगायचंय प्रियेश. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय आणि प्रियेशच्या खांद्यावर आता एक मोठी जबाबदारी आहे, कारण की या इथे संघाला आता नितांत धावांची आवश्यकता आहे. 24 धावसंख्या, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. तिखट मारा. यूट्यूब चॅनल कव्हर लाईव्ह नेटवर्क वरती लाईव्ह बघू शकतात आपलं प्रक्षेपण. यावेळेला बॅकफुटला जाऊन चांगलाच अपिशली खेळला होता आणि डीप कव्हरमध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहे. आणि यस श्रीहर्ष, आपण प्रक्षेपणाबद्दल बोलत होतो, डिस्कस करत होतो, चर्चा करत होतो आणि चांगलं लाईव्ह टेलिकास्ट जे प्रक्षेपण आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून खरोखरच सगळे प्रेक्षक जे आहेत हे आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे 5 षटकानंतर धावसंख्या झाली ती 25 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकांमध्ये 15-20 धावांची आवश्यकता आहे ते NSDLच्या संघासाठी. टॉस के लिए मैं आवाज दूंगा NSC के कैप्टन और NCDEX के कैप्टन. टॉस के लिए आपको तुरंत आना है. I'll request once again NSC captain of NSC and the captain of NCDEX. Please, captain, get ready for the toss. पुढचं षटक घेऊन येत आहे ते जर्नल. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी खूप सुरेख अशी गोलंदाजी केली होती. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावलाय. सीमारेखावरती खूप चांगला झेल घेतलाय तो. फलंदाज बाद होतोय. फुलटॉस चेंडू होता, टोलावला तर जायला पाहिजे होता सीमारेखा पार. जसं आपण म्हणू शकतो की डिपिंग फुलटॉस चेंडू होता, त्यामुळे कनेक्ट झाला नसावा म्हणावा. त्या रूपाने बाद होतोय फलंदाज. पुढचा फलंदाज जातोय तो तेजस. जर्नलने आपल्या पहिल्याच चेंडूत विकेट पटकावली आहे.
खूप सुरेख असा चेंडू जर्नालकडनं पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. बीट झालाय फलंदाज. सुंदर सी बॉलिंग का प्रदर्शन. दुसरी विकेट मिळाली आहे जर्नलला या षटकामध्ये. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता. एमएससी के कैप्टन प्रफुल्ला बड़े विश्वास करते हैं उनके बॉलर पर और यही विश्वास पे खड़े उतरे हैं जर्नल. स्कोर 25. विकेट 5 गिरा है क्या? 5 है कि 4 विकेट है? 25 5 विकेट पर. या एका रनसोबत धावसंख्या होतीये ती 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत या इनिंग्स मध्ये. बघूयात या 2 चेंडूमध्ये काही षटकार येऊ शकतात का NSDL या संघासाठी. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे या MSC या संघाने. पुन्हा यॉर्कर चेंडू. अनप्लेएबल. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यॉर्क केलाय स्वतःला फलंदाजाने. एक्सपिरियन्स प्लेयर आहेत ते. त्यांना माहिती आहे कुठल्या क्षणी कुठला बॉल टाकावा. शेवटचं षटक आहे मात्र 1 रन खरचला आहे शेवटच्या षटकामध्ये. आणि शेवटचा चेंडू सुद्धा झालेला आहे ते काम तमाम. 6 षटकानंतर धावसंख्या झाली ती 26 धावा. 27 धावाचं लक्ष असेल ते MSCच्या या संघाला. जर्नल पाजी क्या बात है. 3 विकेट. कप्तान बड़ा विश्वास करते हुए यहाँ पर और वही विश्वास पे खड़े हुए जर्नल पाजी. पानी वानी चाहिए तो पूछो. जरा बंद करवा. हेलो. तो NCDX के कैप्टन और NSC के कैप्टन चलिए टॉस के लिए. कैप्टन ऑफ NCD और NSC के कैप्टन, both the captains are here in the toss box. Praneeth, the captain.
एमएससी के वाइस कैप्टन और उनकी शान ओमकार। I'll request the captain of NCDEX, the captain of NCDEX, please give your playing 11 and update with the scorer. Captain of NCDEX, कैप्टन ऑफ एनसीडीएक्स, please provide your details with the scorer, playing 11 list and update on the Creek Heroes. So both the batters are now entering into the ground and the target is given by the NSDL of 27. What do you think? जैसे आपको पता ही होगा पिछले साल ये दोनों की जोड़ी सबसे ज्यादा हिट थी। ओमकार का तो कहना ही क्या था, वन मैन शो वन मैन आर्मी, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। तो आज वही उनसे हम अपेक्षा रखते हैं कि वही परफॉर्मेंस, वही जलवा, वही गेंद आसमान में। और NSDL ने देखिए एक अच्छी शुरुआत हुई थी, लेकिन जो बीच में गेंदबाजी बहुत ही बढ़िया रही। यहाँ पर MSC के गेंदबाजों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की और रोक के रखा, रेगुलर इंटरवल्स में विकेट भी लिए और फील्डिंग की तो बात ही गजब की फील्डिंग रही है, बहुत ही बढ़िया। और 26 रनों की चुनौती अभी देखा जाए। वेलकम 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 प्रदीप जी एंड सतीश जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है और आपसे रिक्वेस्ट करूंगा आप भी यहाँ पर जगह लीजिए। Thank you so much. It's a wonderful Rocket League version 2, you can say season 2. Pradeep is with me. Thank you, Satish sir. Thank you, Sandeep ji. NSDL से 12वें खिलाड़ी प्लीज कमेंट्री बॉक्स में आपको भेजना है। NSDL से रिक्वेस्ट है, आपके 12वें खिलाड़ी अब तक आए नहीं है प्लीज। और कमेंट्री बॉक्स में आगमन हुआ है मधुर आवाज के मालिक प्रदीप जी। क्या कहेंगे प्रदीप जी रॉकेट लीग 2025 के बारे में? धन्यवाद संदीप जी। रॉकेट लीग 2025 और एक लगातार 2 बॉल फेंकने के बाद शानदार रिकवरी और सीधे गिल्ले में खेलते गेंदबाज ने और पहले झटका लगा यहाँ पर टीम NSC को 2 रन के नुकसान पर, 1 विकेट के नुकसान पर 2 रन। वो कहते हैं ना पिक्चर तो अभी बाकी है, वैसे ही एमएससी की तरफ से जाते हुए उनके नए खिलाड़ी मयूर साळवी। टीम को उनसे बहुत ही ज्यादा उम्मीद है और उम्मीदें पे खड़ा रहते हैं। अब देखेंगे क्या जलवा बिखेरते हैं वो। नए बल्लेबाज इस समय मैदान पे आ चुके हैं। देखिए 26 रनों की चुनौती है प्रदीप जी और क्या शुरुआत है, पहली ओवर में विकेट चटकाया है, क्या कहेंगे? बढ़िया गेंदबाजी करते हुए यहाँ पर अमन, 2 गेंदें जरूर इधर उधर थी लेकिन इधर चला मैं उधर चला और वापस विकेटों पर। एक और शानदार गेंद, बड़ी जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे होते हुए। बिल्कुल, और लक्ष्य इतना आसान नहीं होगा। बेशक
25 रन बनाना है 34 गेंदों में, लेकिन जिस तरह की गेंदबाजी देखने को मिली है निश्चित तौर पर पसीने बहाने होंगे इन 25 रनों को बनाने में। एक और अच्छी गेंद, अपना सर पकड़ते हुए गेंदबाज और गेंद को विकेट कीपर। और खूबसूरती से यहाँ पर गैप ढूंढा, 1 रन 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पे आए हैं अभी द पावर हाउस। बल्ला है, गेंद इनके रेंज पे और वो गेंद आसमानी दर्शन पे। मयूर सामना करेंगे अब अमन का। ओमकार जामवाले हैं, माफ कीजिए। और ये हिट मारने का प्रयास यहाँ पर। इधर अभी भी स्ट्राइक पे मयूर ही चल रहा है। और ये जबरदस्त हिट ओमकार के बल्ले से, यहाँ पे 2 रन लेने के लिए कामयाब। स्ट्राइक ओमकार ने रखी है। कप्तान को उनके वाइस कप्तान पे बड़ा विश्वास, और क्यों ना हो। NSDL की तरफ से साई गेंदबाजी पे। बल्लेबाज कौन है? ओम। नहीं, अभी स्ट्राइक पे कौन है? व्हाइट कैप जो पहना है ना, हाँ, मयूर स्ट्राइक पर। बढ़िया गेंद, यहां पर गति नहीं दी गेंदबाज ने और बल्लेबाज उसको घुमाना चाहते थे, लेकिन बैट पहले घूम गया और गेंद बाद में आई। बढ़िया यहां पर साई। रन चाहिए नहीं ज्यादा। और ये बहुत बढ़िया गेंदबाजी होते हुए NSDL की तरफ से। फिर से वही गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद की लाइन में आए बिना बल्लेबाज खेलना चाहते हैं शॉट। बढ़िया गेंदबाजी वहां पर साई के द्वारा। और इसी के साथ रन आउट। और ये बहुत बड़ी भूल, इसकी जरूरत नहीं थी, यहां पर रन बहुत ज्यादा बनाने नहीं थे। और ये कॉल ओमकार की तरफ से ही होना चाहिए था कि ये रन नहीं है, क्योंकि डेंजर एंड पर वो खुद दौड़ रहे थे। लेकिन अब बहुत दूर हो चुके हैं और एक महत्वपूर्ण विकेट गिरता हुआ यहाँ पर टीम MSC के लिए। अब MSC की तरफ से उनके कैप्टन कमान संभालेंगे। प्रफुल्ल 27 में मैदान में प्रवेश करते हुए। ये सिचुएशन में सबसे ज्यादा कामयाब है ये शान। रॉकेट लीग 2025 सीजन 1 2024 में खेला गया और हमारे साथ हैं सतीश बाबू जी, जिन्होंने इस लीग की शुरुआत की। सतीश जी। प्रदीप, चिन्मय कैसा था आपका प्रैक्टिस? हाउ यू प्रैक्टिस्ड, हाउ यू प्रिपेयर्ड फॉर दिस टूर्नामेंट? So as you know, we are the defending champions
और लास्ट ईयर हमारे दो धुरंधर ओमकार और प्रफुल्ला ने अकेले ही बहुत सारे गेम चेंज किया है. एक अनफॉर्चुनेटली अभी आउट हुए हैं और दूसरे क्रीज की तरफ बढ़ते हुए. गेम अभी भी है, रन्स की ज़्यादा आवश्यकता नहीं है. दोनों टिक के खेले तो बहुत अच्छा खेल लेंगे, बहुत आराम से खेल लेंगे. और यही प्रफुल्ला भी चाहेंगे कि आराम से ये गेम जीत लिया जाए. ज़्यादा शॉट्स पे बिलीव नहीं करना है अभी, पर देखेंगे. आप कैसे पढ़ते हैं ये गेम को? See, we played for the last 1 month. SEBI has been playing SEBI Premier League 2025 in the month of February. We played with a season ball. Great. So good to see all MIIs together. Definitely, it's a lovely experience and a lovely effort. The fielding has been changed. No, by mistake. The scorecard reads as 5 runs for the loss of 2 wickets. And MSC's captain, the captain cool, Prafulla is on strike. It's a wide delivery. But wait for the umpire signal. Is it wide? No. And यहाँ पे बहुत अच्छा प्रयास. It's a 6-over match. I can say it's a T6. It's not T10, T20, it's a T6. Batsman played to the gully for single. With that score moved to 6 runs for the loss of 2 wickets. Team MCX. MSC's captain Prafulla will again come on strike. He is the defending champions captain. NSDL team. Bowler. 12th man, please come into the commentary box. Well, Satish ji, this is wonderful cricket league and also the beautiful venue. And all the players are very excited after watching, after seeing these wonderful floodlights and the ground. I would like to see more and more participation from all MIIs. I'm sure all of them have come with the families. Families would have enjoyed Bombay-Pune highway drive as well. Oh, it's a beamer. It's a no ball and a free hit. And here we go with a free hit. क्या गेंद आसमानी दर्शन पे जाएगी? देखना होगा. What a comeback! और ये स्मूथ कट. I can say good comeback delivery from the bowler.
और ये गेंद हवा में, और यहाँ पर एमएससी खोती हुई है विकेट. You can follow this under crickheroes.in. You can download Crick Heroes app and see the scores live. एमएससी की तरफ से चंद्रसेन, प्यार से हम उसे चंदू बुलाते हैं. स्कोर अभी तक 8. Score is not that much to chase, but unfortunately team batting is losing wickets. Scored 8 runs. Do you think you have any pressure of defending the title? Definitely, as we can see here, we are losing wickets. The pressure is definitely there. But I can see my captain Prafulla is still on the field, and he's the coolest. So I don't think so. He'll take the pressure. We have expectations from him, and definitely I feel he will be living up to our expectations. I'm sure he is also wearing jersey number 27 as I wear. I hope I will do better. Definitely, yeah. और यहाँ पर स्ट्रेटजी में थोड़ा बदलाव. There are gaps in the field which a batsman is using and scoring runs. Prafulla plays with his mind. He finds the gap perfectly. He doesn't lose his cool on field or off field. That's a wide delivery. When you have to choose less than 30 runs, a bowler should maintain line and length. Don't give room to the batsman. Looks like it's a depository versus stock exchange. 17 runs more needed. We have to wait and see whether depositories will restrict the stock exchange. And here we go. What a beautiful cut. And they go for one more. And they make it. Beautiful. The adrenaline rush. How that ball went too far to the boundary. It was just gentle push. It was a punch. A gentle punch. The fielder did well to stop the ball from crossing the boundary. MEC sends Chandu when they needed him the most, and he always delivers. So after 3 overs, 13 runs on the board with the loss of 3 wickets, 18 ball and 14 runs required to win. What do you think? I still think the game is still on. Anything can happen. But they've got a target of 27 run, and the starting was really great. Bowlers have done a great job. Definitely here I can. The first ball of the over, back of lane, wanted to play on the onside and just looking. What a running between the wicket. There was a chance if he would have collected, but that didn't happen.
and single taken. Good running between the wicket. Every single run is very important. Every run is important here. This is over number 4th in progress. 17 balls, 13 run more to win for the MSC team. 13 runs more are needed. And Captain Cool is still on the field. On the strike. This is what we need. This is what we need. Can he make it? It's a good running between the wickets. And here you can see. Beautiful running between the wickets. I think in a metropolitan city, Metropolitan Stock Exchange will always do well. I agree with you. Prafulla is still on strike. No, Chandu is still on strike. बढ़िया चंदू, टीम एक्साइटेड होते हुए यहाँ पर चंद्रसेन है स्ट्राइक पे. बहुत ही शांत दिखते रहे हैं, जैसे कोई प्रेशर है ही नहीं, जैसे टर्फ में खेल रहे हो. और इसे कहते हैं व्हाट अ ब्यूटीफुल कट यार. बढ़िया. चंदू टीम के चहीते हैं ही, और आज वो प्रूफ कर रहे हैं कि वो चहीते क्यों है. Chenmai, if you see, ball is not reaching the boundary. Do you know the reason? This is because of the lush green outfield of NISM grounds. I think so. The heat, because of the heat, the batsman is getting tired, or they don't want to take that risk. What a beautiful cut. I am sure this will reach the boundary. Well done, yaar. Well done. This is what the team needed here, and Chandu has delivered. This is the penultimate over. More 4 runs are needed to win. NSDL needs to apply brakes. That's a nice delivery. This kind of bowling is required to keep your team Even in the race. even the bowler are feeling the pressure. You simply maintain your line and length. Let the batsman do the best. And a successful 1 run. Looks like it's a big over. 3 run चाहिए. 3 runs more needed. MSC's captain Cool Prafulla is on strike. Looks like MSC is going to chase easily. NSDL needs to buckle up. I have seen the enthusiasm, Mr. Jarnel. I have seen him last year. So enthu. Looks like he wants to bat and score the winning run. He wants to become the MS Dhoni. Viraj.
Oh, there's a lollipop and reach the boundary and Win with the style, win with style. This is what we expected, and it happened. Yes, go and enjoy. Nice try, NSTL. Lovely bowling there. Nothing to lose. This is just the beginning of the tournament. You can come back. A depository has their reserves intact.